थेट दृश्य मुंबईतली मणिपूरहून सुरू झालेली राहुल गांधी यांची यावेळची भारत जोडो न्याय यात्रा, ज्याचा समारोप राज्यात मुंबईत झाला। काल आपण त्या यात्रेचा समारोप पाहिला। आता त्याच यात्रेचा एक भाग म्हणता येईल किंवा काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रचाराचा भाग म्हणता येईल। मात्र आता सध्या मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पदयात्रा निघालेली आहे, ज्यात प्रियंका गांधी सहभागी झालेले आहेत, अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले आहेत, तुषार गांधी सहभागी झालेले आहेत आणि ही पदयात्रा ऑगस्ट क्रांती मैदानात पोहोचणार आहे। तिथे ती पदयात्रा विसर्जित केली जाणार आहे। तिथेच एक छोटेखानी सभा सुद्धा तेजपाल सभागृहात होणार आहे। अर्थात आज संध्याकाळी इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन असणार आहे, ज्यात इंडिया आघाडीतले महत्त्वाचे काही नेते म्हणजे जसं म्हटलं जाते की एम के स्टॅलिन सहभागी होऊ शकतात, अखिलेश यादव संध्याकाळच्या या सभेसाठी येऊ शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। प्रकाश आंबेडकर यांना दिलेलं निमंत्रण त्यांनी स्वीकारलेलं आहे। संध्याकाळची जी सभा असणार आहे ते इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। मात्र आत्ताची ही पदयात्रा आहे जी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली आहे। काँग्रेस या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबईत मतदारांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचते। जी न्याय यात्रा काढण्यात आलेली होती राहुल गांधींनी, जे वेगवेगळ्या मुद्द्यांवर श्रमिकांचे मुद्दे असतील, वंचितांचे मुद्दे असतील, वेगवेगळ्या घटकांचे समाज घटकांचे जे मुद्दे होते त्याबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी ठिकठिकाणी थांबत वाटेत नागरिकांशी संवाद साधत राहुल गांधी यांनी या समस्यांकडे, या प्रश्नांकडे लक्ष वेधलेलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी काही गॅरंटी ही काँग्रेसने जाहीर केलेली होती, तसंच वंचित आणि श्रमिकांसाठी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे काँग्रेसने जाहीर केलेले आहेत। जर ते सत्तेत आले तर काय केलं जाईल याबाबतच्या या गॅरंटी होत्या। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर मुंबईत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं हे म्हणणं म्हणजे ज्या उद्देशानं न्याय यात्रा काढण्यात आलेली होती, तर ज्या घटकांसाठी, ज्या वंचितांसाठी न्याय हवा आहे तो मुद्दा पुन्हा एकदा मुंबईतल्या नागरिकांपर्यंत अधिक ठळकपणाने पोहोचवण्यासाठीच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघालेली आहे। मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही पदयात्रा, ज्यात राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी आणि तुषार गांधी हे सहभागी झालेले आहेत।